हेमलता या मूळच्या हिंगणघाटच्या रहिवासी होत्या. पतीच्या कोविडमधील निधनानंतर त्या आपल्या मुलीसह दाभा येथे राहत होत्या आणि स्थानिक बिल्डर अभिषेक केवलरामानी यांच्या कार्यालयात फ्लॅट दाखवण्याचं काम करत होत्या. तिथेच त्यांची ओळख अक्षयशी झाली आणि त्यांच्या प्रेम संबंधांना सुरुवात झाली. मात्र या नात्यात संशयाची जडजड होती. मंगळवारी रात्री सुमारे 8:30 वाजता हेमलता बेसमेंटमध्ये खुर्चीवर बसून काम करत होत्या. त्याच वेळी अक्षय तिथे पोहोचला. तिथे असलेल्या एका अनोळखी पुरुषाला पाहून तो काही वेळ वर गेला. तो पुरुष निघून गेल्यानंतर अक्षय पुन्हा खाली आला आणि अचानक हेमलता यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने सपासप वार करू लागला. हेमलता यांच्या किंकाळ्या बेसमेंटमध्ये घुमल्या, पण अक्षयने जीव जात नाही तोपर्यंत मारहाण थांबवली नाही. ही हृदयद्रावक घटना अपार्टमेंटमधील CCTVत कैद झाली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अक्षयला केवळ 24 तासात अमरावतीच्या तिवसा येथून अटक केली असून त्याला नागपूरला आणून चौकशी सुरू करण्यात आली आहे. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार अक्षयला हेमलता यांचं इतर पुरुषांशी बोलणं आवडत नव्हतं. त्याला सतत वाटत होतं की हेमलता यांचे आणखी कुणाशी संबंध आहे. या संशय आणि ईर्ष्येच्या आगीत त्याने तिचा जीव घेतला. विशेष म्हणजे गेल्या 24 तासात नागपुरात 2 महिलांची हत्या झाल्याने शहरातील पोलीस प्रशासन खळबळून गेलं आहे. तर नागरिकांमध्येही भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सोबतच 3 वर्षाची हेमलताची मुलगी पोरखी झाली आहे.